तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन विशेष टॉपिक. तर बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, नवीन लक्ष द्या. बघा, विद्यार्थी मित्रांनाच नाही तर हा सर्वांनाच प्रश्न पडतो. बघा, बऱ्याच लोकांना क्वार्टर, थ्री क्वार्टर, हाफ हे कळत नाही. तर मी समजून सांगतो, तर नीट लक्ष द्या. तर इकडे या बाळांनो, इकडे या. क्वार्टर म्हणजे काय रे? तर क्वार्टर म्हणजे काय तर समजून घ्या. पहिली गोष्ट, अशी एक भाकरी असते, ती एक भाकरी म्हणतात तत्पूर भाग म्हणजे क्वार्टर असतो. तर तो क्वार्टर कसा करायचा असतो तो बघा. टोटल किती आहे? या चार भाकरीचे चार तुकडे, त्याच्यातला एक भाग म्हणजे क्वार्टर. जर समजा 1 रुपया असेल तर म्हणजे किती रे? 0.25. बरोबर की नाही? रुपये 0.25 म्हणजे 0.25. म्हणजे हे कसं करायचं तर हे कसं दाखवता येईल आपल्याला? 1/4 आणि 0.25. लक्षात, डेसिमल मध्ये असं आणि फ्रॅक्शन मध्ये असं. हाफ म्हणजे काय रे? तर याला हाफ केलं, अर्धा केलं म्हणजे काय रे? दोन भाग झाले, हा वरचा आणि हा खालचा. म्हणजे हाफ असा पण लिहू शकतो, असं काही नाही बरं, तुम्ही असा पण लिहू शकता, पण त्याला कट करावं लागतं. म्हणजे एकूण जरी तसंच येतं. हे लिहिताना 0.50. आता 3 क्वार्टर कसा लिहितात तर नीट लक्ष द्या. 3 क्वार्टर 3/4 म्हणजे हा 3 क्वार्टर झाला. हा लिहिताना कसा लिहितात? 0.75. तर बघा, आता तुम्हाला असं सांगितलं की मी तुम्हाला 15.25 रुपये दिले. किती दिले? 15.25 रुपये. तर सव्वाला काय वापरतो आपण? सव्वा म्हणजे तत्पूरला काय वापरतो? 0.25. म्हणजे 15.25 म्हणजे काय? 15 रुपये आणि 25 पैसे. अशा पद्धतीने लिहितो आपण. तर पुन्हा लक्ष द्या, मी तुम्हाला म्हटलो की मी तुम्हाला 12 रुपये आणि 75 पैसे दिले. तर 12 रुपये आणि 75 पैसे दिले. तर अशा पद्धतीने तर नीट लक्ष द्या, पुन्हा समजून घ्या. तर इकडे लक्ष द्या. 11.5 कसा लिहू शकतो आपण? 11.5. हा अजून कसा लिहू शकतो? 11.50. बरोबर आहे की नाही? 7 1/4 हे कसं लिहू शकतो आपण? 7.25. 16 म्हणजे काय रे? 16.75. तर तुमच्यासाठी, तुम्हाला समजलं असेल तर तुमच्यासाठी तुम्ही कमेंट करून मला उत्तर मध्ये द्यायचं. 10 1/2 कसा लिहायचा? 10 1/2 कसा लिहायचा?